यंदा अति पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यासोबतच अति पावसाचा फटका अनेक भागात तुरीलाही बसला। पावसाच्या कचाट्यातून काही तूर बचावली असून शेतकऱ्यांना आता तुरीचा आधार आहे। दरम्यान यंदाच्या हंगामात तसेच नवीन वर्षात पहिल्यांदा स्थानिक बाजार समितीत तुरीचा हा दर प्रति क्विंटल 8,000 पोहोचला आहे। त्यामुळे दर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यासह विदर्भात खरीपाच्या मुख्य पिकांमध्ये तुरीचा समावेश होतो। अमरावती जिल्ह्यात यंदा सुमारे 1,15,000 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांकडून तूर घेण्यात आली होती। मात्र अतिपावसानं अनेक शेतकऱ्यांची तूर सुरुवातीच्या काळातच जळाली। मात्र त्यामधून जी तूर वाचली ती आता निघण्यास सुरुवात झाली आहे। मात्र दरवर्षीच्या तुलनेत तूर निघण्यास यंदा उशीर झाला आहे। त्यामुळे जानेवारीचा शेवटचा आठवडा उजाडला तरी देखील तुरीची आवक 1 ते 1,500 पोत्यांवर गेलेली नाही। तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा तुरीची मागणी वाढली आहे। या सर्व कारणांमुळे शुक्रवारी स्थानिक बाजारात तुरीचा दर 8,000 ओलांडून गेला। विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी तुरीला सुमारे 10,500 ते 11,000 रुपयापर्यंतचा दर मिळाला होता। तुरीचे भाव काही प्रमाणात वाढले असले तरी देखील तुरीची आवक मात्र अपेक्षेपेक्षा कमी आहे। मात्र आता पुढील काळात तुरीचा दर आणखी वाढेल का अशी चर्चा सुरू झाली आहे।